नमस्कार, मी कविता आणि तुम्ही पाहत आहात कविता किचन ब्लॉग मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो. मी तर तुम्ही नवीन पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तर आजची आपली अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे. तर मैत्रिणींनो, मी अगदीच तुमचा जास्त वेळ न घेता आपण आता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर चला व्हिडिओकडे. तुम्ही कधी डबूकड्याची अशी चविष्ट भाजी खाल्ली आहे का? नाहीतर आजच ट्राय करा ही रेसिपी. खूप सोपी आहे. डबूकड्याची भाजी अशी, पण तिच्यासोबत तुम्ही भाकर पोळी सगळं खाऊ शकता आणि एकदम झणझणीत आणि घरगुती स्टाईलने आणि अगदी सुंदर बनून तयार होते. फक्त काही मिनिटांमध्ये बनते ही भाजी आणि नवशिक्यांसाठी तर एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. आणि मेन म्हणजे कमी साहित्यात कमी वेळ आणि जबरदस्त टेस्ट. चला व्हिडिओला सुरुवात करू. आता इथे वाटण तयार करून घेणार आहोत. वाटणसाठी आपण इथे 2 मोठे कांदे छान असे भाजून घेतले, खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तर आता इथे आपण खोबरं सुरुवातीला छान असं तळून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याची छान पावडर तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर आपण त्यात भाजलेला कांदा आणि लसूण घालून घेणार आहोत. तर ह्याची पण छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. आता आपलं वाटण तयार आहे. आता इथे आपण कढई घेतलेली आहे आणि आपल्याला जाडबुडाची कढई घ्यायची. तर फोडणी छान येते त्याच्यात. इथे मी 2 चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे कढई गरम झाल्यावर. त्यानंतर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना, ते आपल्याला घालून घ्यायचे. तर बघू शकता छान याची अशी फोडणी तयार करून घ्यायची. तर खूप सुंदर अशी ही भाजी बनवून तयार होते. तर आता इथे आपण थोडीशी हिंग पावडर घालून घेणार आहोत मैत्रिणींनो. अगदी नवीन बनवणारे असताना तरीसुद्धा ही भाजी परफेक्ट बनते. तर बघू शकता इथे मी थोडंसं 1 चमचा इतकं बाजरीचं पीठ घालून घेते. तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ 1 चमचा घातलं तरी चालतं किंवा डाळीचं घातलं तरी चालतं. आता इथे मसाले घेतले तर लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला, हळद पावडर असं घेतलेलं आहे. त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. तुम्ही 2 जणांसाठी बनवता, 4 जणांसाठी बनवता, त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. इथे आपण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि याची छान अशी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. नवीन पाहणारे असतील तर नक्कीच चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. त्यानंतर इथे आपल्याला अगदीच थोडंसं पाणी घालून घ्यायचं, अगदी 2-3 चमचे, आणि ह्याची पूर्ण छान अशी फोडणी तयार करून घ्यायची. आता आपल्याला फोडणीला छान असं तेल सुटलेलं आहे, कारण पाण्यामुळे छान असं तेल सुटतं आणि रंग पण सुरेख येतो. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. आता इथे पुन्हा मी गरम पाणी घालून घेत आहे आणि याचं छान असं आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे. तर खूप सुंदर भाजी बनते. आता इथे गरम पाणी घातल्यानंतर रस्सा बनवून झाल्यानंतर इथं आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. तर इथे छान असा आपला रस्सा तयार आहे. तर आता ह्याला छान अशी उकळी येऊ देणार आहोत आपण. तर वरून आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान अशी 5 मिनटं उकळी काढून घ्यायची. तोपर्यंत आपण डबूकड्यांचं साहित्य तयार करणार आहोत. तर इथे मी 1 वाटी घेतलेली आहे. त्यात बेसनपीठ घेतलं, 1 वाटी बेसनपीठ. बघू शकता तुम्ही. एक बाउलमध्ये आपण बेसनपीठ घालून घेणार आहोत. त्याच्यात आपण आता थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर तुम्हाला हिंग पावडर घालायची असेल तर जरूर घाला मैत्रिणींनो. मी भाजीमध्ये घातली होती म्हणून मी घातली नाही. इथे थोडंसं हळद पावडर घेतलेली आहे मी, आणि इथे थोडंसं आपण लाल तिखट घालून घेणार आहोत आणि याचं छान असा गोळ तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता आता इथे थोडंसं पाणी घालून घेणार आहे मी आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहे. जसं आपण भज्यांचं पीठ वगैरे तयार करतो ना, तर त्या पद्धतीचं आपल्याला इथे तयार करून घ्यायचे. कन्सिस्टन्सी अगदी भज्यांच्या पिठासारखी बनवून घ्यायची. तर खूप सुंदर अशी बनवून तयार होते ही डबूकड्याची भाजी. अगदीच तुम्हाला घरात काही नसेल ना, भाजीला अगदी काही सुचत नसेल ना, त्यावेळेस ही भाजी बनवा. भाकरबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. इतकी सुंदर आणि झटपट बनवून तयार होणारी भाजी आहे आणि चव मात्र तुमच्या नॉनव्हेजच्या भाजीसारखीच बनते. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपलं बेसनाचं पीठ डबूकड्यांसाठी तयार आहे. बघू शकता आता इथे छान उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये डबूकडे सोडून घ्यायचे. कारण आहे ना मैत्रिणींनो, थंड ह्याच्यात जर घातले ना तर ते पूर्ण खाली बसतात जाऊन आणि असं चिपचिप होतं. तर लक्षात ठेवा, भाजीला छान उकळी आल्यानंतरच मग आपल्याला ह्याच्यामध्ये डबूकडे घालायचे मैत्रिणींनो. तर ही टिप आहे. तर बघू शकता कन्सिस्टन्सी आपल्या पिठाची ह्या पद्धतीची हवी आहे. जसं आपण भज्यांना वगैरे तयार करतो त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे. तर बघू शकता आता इथे मी छोटे छोटे तुकडे करून घेते, छोटे छोटे गोळे सोडते मी भाजीमध्ये. बघू शकता आणि छान अशी उकळी येते आपल्या भाजीला.
तर खूप सुंदर बनून तयार होते ही भाजी. अगदी झटपट बनते, अजिबात जास्त तामझाम न करता भाजी बनून तयार होते. तर बघू शकता आपले सगळे गोळे बनून तयार आहेत, सोडून तयार आहेत भाजीमध्ये. छान आता हिला मी 5 ते 10 मिनटं उकळून घेणार आहे. बघू शकता सुंदर अशी आपली भाजी बनते. इथे आपल्याला 10 मिनटं वाफ काढून घ्यायची. तर बघू शकता सुंदर अशी आपली डबूकड्यांची भाजी बनून तयार झाली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही कशी बनवता भाजी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता आपली झटपट अजिबात जास्त तामझाम न करता अशी भाजी बनवून तयार होते. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ